स्पेन ठरला यंदाचा फुटबॉल विश्वविजेता। अर्जेंटिनावर 1-0 मात करत स्पेनच्या युवा संघाकडून मेस्सीच्या पैठणचा पराभव। अतिरिक्त वेळ स्पेनच्या फेरेन टोरेसचा गोल स्पेनसाठी निर्णायक। सलग दुसऱ्यांदा फुटबॉल विश्वचषक जिंकण्याचं अर्जेंटिनाचं स्वप्न अधुरं। अंतिम सामन्यातील पराभवानंतर लिओनेल मेस्सी भावूक, भर मैदानातच मेस्सीच्या डोळ्यात पाणी। T20 नंतर वनडे मालिकेतही भारताचा पराभव। अखेरच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा भारतावर 27 धावांनी विजय। रोहित शर्माचे 138 धावांची शतकी खेळी व्यर्थ। कॉक्रोच जनता पार्टीचा संसदेवर धडक मोर्चा। मोर्चाला परवानगी नाही, दिल्ली पोलिसांची माहिती। परवानगीशिवाय मोर्चा काढल्यास कारवाई होणार, पोलिसांचा आंदोलकांना इशारा। सोनम वांगचुक यांच्यावर सफदरजंग रुग्णालयातच उपचार होणार। इतरत्र हलवण्याची पत्नीची मागणी हायकोर्टानं फेटाळली, तर वांगचुक यांना हलवताना बळाचा वापर झाला नाही, हायकोर्टाचं निरीक्षण। केवळ धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नको, तर सरकारला खाली खेचायचंय। सोनम वांगचुक यांच्या समर्थनासाठी केलेल्या आंदोलनात उद्धव ठाकरेंचा एल्गार, तर देश मोदीमय झालाय भाजपचा पलटवार। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार। नीट पेपरफुटी, राम मंदिर दानचोरी प्रकरणावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता, तर अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची सकाळी 10 वाजता बैठक। गिरीश महाजनांच्या डीप फेक फोटो प्रकरणातील आरोपी भारत म्हस्के पोलिसांच्या ताब्यात। चौकशी दरम्यान आरोपीकडून फेक फोटो व्हायरल केल्याची कबुली, तर पोलिसांकडून आरोपीवर गुन्हा दाखल।